नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण कपडे वस्त्र भागे बघितलं. या कपडे कसे तयार होतात, दोरा कसा तयार होतो, कापसापासून तयार होणारे कपडे, नॅप्था. आता आपण एक नॅप्था सारखा एक रसायन आहे, रसायनापासून नायलॉन आणि रेयॉन या प्रकारचे धागे बनवले जातात. ते कृत्रिम धागे बघा. मग कपडे हे कापसापासून, लोकरीपासून, रेशीमपासून किंवा नॅप्थ्यापासून किंवा रसायनापासून बनवले जातात. इतर कपडे, विविध प्रकारचे कपडे आपण बघितले होते. आता हे जे कपडे आहे, हे कपडे आपण जे कपडे आपल्या वातावरणातील बदलानुसार आपले कपडे बदलले जातात. बघा, विविधता, कपड्यामधली विविधता आपल्याला बघायला मिळते. विविधता, आता कपड्यामधली विविधता कशी कशी आहे. एक, वातावरणातील बदल. वातावरणात जर बदल झाला असेल तर आपला पेहराव बदलतो, आपले कपडे बदलतात. त्याचप्रमाणे लिंग, स्त्री पुरुष, लहान मुलं, मुलगी यांच्या लिंगानुसार त्यांचे कपडे बदलतात. बघा. 3, वय. बघा, तुम्ही पहिलीला वापरलेले कपडे तुम्हाला आता येत नसतील, त्या तुम्ही 4थीला गेल्या. जसं वय बदलत तसे कपडे बदलतात. हाफ पॅन्ट वरून फुल पॅन्ट येते आणि आपल्या आवडीनिवडी बदलतात. वयस्कर माणसांचे कपडे शक्यतो हे पांढऱ्या रंगाचे असतात. लहान मुलांचे कपडे हे रंगीबेरंगी असतात. जसे जसं वय बदलतं तसं कपड्याची आपण घालण्याची पद्धत आणि कपड्यामध्ये पण बदल घडतो. त्याचप्रमाणे धर्म. आता धर्म आणि वातावरण निगडीत आहे. बघा, वातावरणातील बदल जसा जसा होतो तसं जसं कपड्यामध्ये बदल होतो आणि कपड्यामधला बदल झाला की तोच आपण काय म्हणतो की आपल्यापेक्षा वेगळे दिसणारे लोक, मग त्यांचं एक आपण वेगळं धर्म किंवा एखादी जात आपण वेगळं म्हणतो. पण सर्व मानवजात एकच आहे, फक्त वातावरणातील बदलानुसार त्यांचे पोशाख वेगवेगळे होतात आणि त्या पोशाखाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पंजाबी ड्रेस, पंजाबी कपडे झाले, किंवा आपण केरळमध्ये गेल्यानंतर लुंगी, तामिळनाडूमध्ये लुंगी वापरतात, किंवा आपण कोकणात गेल्यानंतर साधं फक्त कमरेला थोडासा रुमाल आणि एक कोपरी वापरतात, डोक्याला रुमाल वापरतात. कोळी लोकांचा पोशाख वेगळा आहे. पठारावर म्हणजे जे कोकणात राहतात त्यांचा पोशाख वेगळा आहे, जे डोंगरात राहतात त्यांचे कपडे वेगळे असतात आणि जे पठारावर राहतात त्यांचे कपडे वेगळे. दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीची ती थंडी असते, तिथं तिथील लोकांचे वेगळे कपडे. हिमालय प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथं त्यांचे कपडे वेगळे. मग अनेक प्रकारचे कपडे, काश्मीरमधल्या लोकांचे कपडे वेगळे आहे. मग आपला देश विविधतेने नटलेला आहे. विविधता आहे त्याच्यामध्ये कपड्यामध्ये पण विविधता आहे. जशी कपड्यामध्ये विविधता तशी आहारामध्ये पण विविधता आहे. आपण मागील पाठात आहारामधली विविधता बघितली ती, आता आपण कपड्यामधली विविधता बघितली. आता बघा, आता हे कपडे कसे असावे, सर्वात महत्वाचे कपड्यामध्ये विविधता आपण बघितली. तर कपडे कसे असावे, तर कपडे स्वच्छ असावे. 2, पहिला कपडे कसे असावे, ते एक स्वच्छ असावे. बघा, कपडे स्वच्छ करायला फार पैसे लागत नाही. डिटर्जंट म्हणा किंवा आपण साबण म्हणा किंवा रिठा म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचं आपण वापरून त्या कपड्याचा मळ आपण काढू शकतो. आणि जर कपडे स्वच्छ असेल तर टापटीप राहण्याची सवय आपल्याला लागते आणि शक्यतो कपडे स्वच्छ घातलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या त्या घाणेरड्या कपड्यामुळे रोग होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून आपण कपडे स्वच्छ पाहिजे. 2, कपडे कसे असले पाहिजे, तर अंग झाकले पाहिजे. अंग झाकणारे कपडे असले पाहिजे आणि वातावरणाशी निगडीत असले पाहिजे. आता आपण तर वातावरणाशी निगडीत घालतो, पण अंग झाकणारे कपडे असतात. कारण कपड्यांमुळे संरक्षण होतं. विशेषतः मुलींसाठी जी फॅशन असते किंवा मुलांची जी फॅशन असते, ही फॅशन महत्वाची नसते, तर आपलं अंग झाकलं पाहिजे. त्या कपड्यापासून आपलं संरक्षण झालं पाहिजे. समजा आपण रात्री गाडीवर जातोय आणि आपण आभाळाचा शर्ट घातला तर आपल्याला निश्चितच थंडी वाजेल, त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो.
जसे वातावरण आहे तसे आपण कपडे वापरले पाहिजे. अंग झाकणारे कपडे पाहिजे, स्वच्छ कपडे पाहिजे, की कपडे मऊ असले पाहिजे. मऊ कपडे लहान मुलांना जर आपल्याला बघितलं तर का आता अनेक प्रकारचे कपडे बाजारात येतात. तुम्ही आता दिवाळी येणार आहे, ठीक आहे, यावेळेस करोनामुळे दिवाळीची पुढे मागं होणार आहे, पण कपडे घ्यायला गेल्यानंतर तुम्ही कपड्याच्या आकर्षकपणाला न जाता आई वडील जे सांगतात त्या पद्धतीने कपडे आपण घेतले पाहिजे. आई म्हणते, आम्ही दुकानात बघत असतो, दुकानात गेल्यानंतर आई म्हणते, अरे हा कपडा चांगला आहे, शर्ट चांगला आहे, हा तुला घे. नाही नाही, मला तोच पाहिजे, मला चेनवालाच पाहिजे, मला तिथं शिट्टीवालाच पाहिजे किंवा साखळीवालाच पाहिजे. तर असं मुलं रडतात. पण त्याच्या मागचा हेतू काय असतो आईचा, की आपण जे कपडे वापरतो ते मऊ असले पाहिजे, त्यांचा रंग न जाता कामा नये, नंतर ते आटले नाही पाहिजे. आपण फक्त काय जातो आकर्षकपणा. सध्या काय झालेलं, आकर्षकपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर शक्यतो कपड्या हे आपले अंग झाकणारे स्वच्छ असले पाहिजे, मऊ असले पाहिजे. खूप महागाचे कपडे घेतले म्हणजे खूप चांगले असं नसतात. तर दुकानात गेल्यानंतर आई वडिलांचं मोठ्यांचं ऐकलं पाहिजे, हे लहान मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. नंतर बघा, कपडे चांगले कपडे घालणे एक प्रकारची काय आहे, एक चांगली सवय आहे. बघा, आता आपण जर छोट्या बादलीत जर कपडे टाकले, थोडंसं पावडर टाकली आणि आपण दिवसभरातले वापरलेले कपडे टाकले तर निश्चितच काय बदल होतो हे जर करून बघा. छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या, तुम्ही दिवसभर वापरले कपडे त्यात भिजत घाला, तासभराने ते कपडे बादलीतून बाहेर काढते वेळी बादलीतच घट्ट पिळून घ्या. आता बादलीच्या पाण्यात निरीक्षण करा, स्वच्छ पाणी काय होईल, मळकं होईल, खराब होईल. म्हणजेच कपड्याची घाण त्या पाण्यात येऊन गेली, म्हणजे आपले घाण कपडे धुतले गेले. तर बघा, आपल्या घरात कपडे कशाने धुतात, बघा कशाने धुतात, तर सगळ्यांच्या घरात कपडे हे निरमा पावडर, सर्फ एक्सेल, डिटर्जंट, साबण, काय रिम आला काय असेल त्याच्याने धुतात. बघा, धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात, धुलाई केंद्रात कपडे धुताना, आता धुलाई केंद्रात जर आपण गेलो तर कपडे धुताना काय वापरतात आणि त्यांचं ती कांजी कशी करतात, कपडे कसे धुतात, हा आपण भागनंतर बघू. आणि किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण आहेत, अनेक प्रकारचे धुण्याचे साबण आहेत, लिक्विड डिटर्जंट आहे, साबण आहे, काय जे नाही म्हणल ते आहे आपल्या इकडं. तर त्यामुळे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं आपण त्याचा वापरला पाहिजे. वरील वस्तू नसतील तर धुण्यासाठी आपण रिठा वापरतो. रिठाचा वापर कसा केला जातो ते आपण बघू. आणि शक्यतो जर जास्त कपडे मळत असले तर आपण काय करतो, सोडा, रिठा, हिंगणबेट, चुनखडी यांचा वापर करतो. बघा, कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला, पाणी ढवळा, काय होतं बघा, कोमट पाण्यात जर वापर केला तर लवकरच कपडे चांगले निघतात. बघा, आता बघा, तुम्हाला जे कपडे घेतलेले ते आपले झाले, असे कपडे फेकून देतात का, नाही फेकून, ते फेकून नाही द्यायचे. ते काय करायचे, तर आपला कोणी लहान भाऊ बहीण असेल त्यांना वापरायला द्यायचे, नसेल तर आपल्या कोणी जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना आपण दिले पाहिजे. आपण जर हे कपडे फेकून दिले तर त्याचा नाश होतो, म्हणजे आपल्या साधन संपत्तीचा पण आपल्याला नाश होतो. तर हे जे जुने कपडे आहे त्यांचं काय केलं जातं, तर ते जुने कपडे चांगले असेल ते शिवून वापरतात, किंवा त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे गोधड्या बनवतात, किंवा त्याच्यापासून बस्कर बनवतात, किंवा त्याच्यापासून शतरंज बनवतात, किंवा त्याच्यापासून आधी जीर्ण कपडे असेल तर त्याचा लगदा करून कागदही बनवला जातो. म्हणून कपडे हे फेकून न देता आपण काय केलं पाहिजे, ते कपडे तुम्ही आता बघा, आता कपड्यावर भांडे देणारी बाई येते बघा, याला बोरिंग म्हणतात. काय करते की जुने कपडे घेते, भांडे देते, आणि ते जुने कपडे आहे ते जुन्या कपड्यामध्ये समजा साड्या असते, ते साड्या काही ती जुने कपडे करून काय सगळ्या साड्या विकत नाही. तर त्या साड्यांचा वापर हा शेतीच्या कामासाठी होतो. समजा बाग आहे, बागाला ऊन लागू नये म्हणून त्या साड्या वापरल्या जातात, किंवा काही जणांना जुने कपडे ज्यांची परिस्थिती नाही ते जुने कपडे वापरतात, पण ते कपडे वाया जात नाही. म्हणून आपणही हे कपडे वाया घालवायचे काही काम नाही. आणि अशा प्रकारचे जुने कपड्याचे आपण काय केलं पाहिजे की त्यांना विचारलं पाहिजे, भेटलं पाहिजे, काय हो तुम्ही या कपड्याचं काय करतात, कुठे घेऊन जातात, आपण त्यांची चर्चा केली किंवा त्याचा मागावा घेतात, निश्चितच आपल्याला त्या कपड्याचं काय होईल कसं. आता काही काही ठिकाणी जुन्या कपड्यांचे, मुंबई या ठिकाणी जुन्या कपड्यांचे मोठे मोठे काय होतात, लिलाव होतात, आणि ह्या लिलावानंतर जुने कपडे काही फॉल्टी पीस असतात, काही जुने असतात, किंवा काही 2-4 दिवस वापरलेले असतात. आपल्या देशामध्ये शक्यतो जुन्या कपड्यांचं प्रमाण कमी, पण ज्या देशात पाण्याचं प्रमाण कमी त्या देशात जुने कपडे खूप असतात. कारण की तिकडे कपडा नवीन घेण्यापेक्षा कपड्याला धुण्यासाठी पाणी मागे, म्हणून ते काय करतात की
कपडा नाही घेतलेला परवडतो त्यांना. मग अशा प्रकारचे जुने कपडे ते परत इकडं दुसऱ्या भागात धुवून काय केलं जातं, वापरलं जातं. त्या जुने कपडे चांगले असतील तर ते गरजवंताला द्यावा, फाटले असेल तर गोधडी पायपुसणी करावा. सुते वेगळे करून नवीन कापड निर्माण करता येतं. त्याचं जीर्ण आलेलं का लगदा म्हणतो. आता बघा आपण काय शिकलो तर आपण काय शिकलो तर कापड धाग्यापासून बनते. हे धागे कापूस, लोकर इत्यादी पासून तयार होतात, रेशीम पासून तयार होतात. कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात, ते आपण नेहमी धुवून घातले पाहिजे. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा, इंगनबेट यांसारखी नैसर्गिक साधनेही वापरतात. जुने कपडे टाकून देऊ नये, त्यांचा पुनर्वापर करावा. भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रामध्ये विविधता आहे. आपण बघितलं भौगोलिक आणि सांस्कृतिक कारण. आपण सणवार असेल तर वेगळे कपडे घालतो, आहे की नाही. आपण जर देवदर्शनाला गेलो तर वेगळे कपडे घालतो, आपण लग्न कार्याला गेलो तर वेगळे कपडे घालतो. सणवारानुसार सांस्कृतिक याच्यामध्ये वेगवेगळे कपडे आपण वापरतो. पूर्वी वापरत असलेले पोशाख आणि आता वापरत असलेले पोशाख आपण फरक बघू शकतो. तुम्ही पहिलीचा फोटो बघा, दुसरीचा फोटो बघा, 5वीचा 10वीचा तुम्ही, आणि तुमच्या आईवडिलांचे फोटो बघा, तुमच्या आजी आजोबांचे फोटो बघा. या कपड्यामध्ये तुम्हाला वेगळेपणा निश्चितच जाणवेल. अशा प्रकारे आपण या कपड्यांची माहिती बघितली. आणि एक नाफ्ता नावाचा एक रसायन आहे, त्याच्यापासून रेयान आणि नायलॉन या प्रकारचे धागे आपण तयार करू शकतो. आजच बघा, कालच जागतिक कापड दिवस होता. आणि ह्या जागतिक कापड दिवसाच्या निमित्ताने भारताला एक आनंदाची गोष्ट आहे. ती कस्तुरी सूत नावाचा एक ब्रँड, म्हणजे आता इथून पुढं भारताचं जे एकदम चमकणारं कापड आहे, कॉटनचं कापड, चमकणारं कापड, पांढरशुभ्र कापड, त्याला कस्तुरी सूत या नावाने ओळखलं जाणार आहे. आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा कस्तुरी सूत नावाने हा ब्रँड रजिस्टर झालेला आहे भारताच्या नावाने. आणि हे कालच आपल्या भारताच्या वस्त्रोद्योग केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्याला ही आनंदाची बातमी दिलेली आहे. आणि भारत हा भारतामध्ये जगातील 23% कापूस भारतात तयार करत आहे, भारतात उत्पन्न होतो. आणि भारताच्या कापसाला फार किंमत आहे. आणि एवढं मोठं अर्थकारण या कापसावरून, या कपड्यावरून होतं. तर आपण फक्त काय शिकलो की कपडे धाग्यापासून कपडे बनवतात, कापसापासून, लोकरीपासून, रेशीमपासून, केमिकलपासून, नॅफ्थ्यासारख्या पदार्थापासून कपडे बनवतात. कपड्यामध्ये विविधता आहे. वातावरणानुसार कपड्यामध्ये बदल होतो, वयानुसार कपड्यामध्ये बदल होतो, लिंगानुसार कपड्यामध्ये बदल होतो, धर्मानुसार बदल होतो. आणि कपडे कसे असले पाहिजे, स्वच्छ असले पाहिजे, अंग झाकणारे असले पाहिजे, मऊ असले पाहिजे. आणि कपड्याचा वापर आपण चांगला केला पाहिजे. कपडे ही आपल्या देशाची नैसर्गिक संपत्ती आहे, तिचा योग्य वापर केला पाहिजे. जुने कपडे फेकून न देता गरजवंताला दिले पाहिजे. कपड्यांची काळजी घेतली पाहिजे, वातावरणानुसार कपडे घातले पाहिजे. अशा पद्धतीने आपण कपड्याचा वापर केला पाहिजे. मागील व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण वस्त्र यांची माहिती बघितली. आता तुम्ही काय करायचं का, पाठ कपडे वस्त्र पाठ वाचायचा, त्या खालचा स्वाध्याय सोडवायचा. त्या खालचा काय वस्त्र, 10वा पाठ वस्त्र हा वाचायचा. त्याच्यानंतर हे दोन्ही व्हिडिओ बघायचे, त्या खालचा स्वाध्याय सोडवायचा आणि मला व्हॉट्सअपला टाकवायचा.